राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नालासोपाऱ्यामध्ये जाहीर सभा 9 तारखेला पार पडणार आहे। त्याआधी मात्र मंत्री नितेश राणे देखील वसईविरा नालासोपाऱ्याचा दौरा करणार आहेत। या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपाचे प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार विश्वास सावंत सर नमस्कार। नमस्कार सर। काय सांगणार, उद्या नितेश राणे यांचा दौरा असणार आहे, कशा पद्धतीचा हा दौरा आहे? 9 तारखेला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ इकडे येत आहे आणि इकडेचे प्रभारी आमचे नितेश राणे साहेब आहेत। नितेश राणे साहेब हे हिंदुत्ववादी आहेत आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री आहेत। वसई तालुका हा जास्त करून कोकणी भागाचा आहे। नालासोपाऱ्यात जवळजवळ 40% लोक ही कोकणी, मराठी आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीचे आहेत। विरारला पुरा कोकणी भाग आहे आणि कोकणी वाढण्यासाठी आपले नगरसेवक जास्तीत जास्त येण्यासाठी नितेश राणे नक्कीच प्रयत्न करतील आणि आम्हाला खात्री आहे टायमाला, जसा विधानसभेला नितेश राणे साहेब होते, आताही आहेत आणि त्यांचं एक नेतृत्व, एक डॅशिंग नेतृत्व म्हणून समजलं जातं आणि सर्वात म्हणजे देवाभाऊंचे ते सर्वात जवळचे आहेत। एक आक्रमक नेता आहेत, हिंदुत्ववादी आहेत आणि ते इथे जास्तीत जास्त महापौर कसा बसावा यांचं ते नक्कीच नियोजन करतील आणि कोकणातली लोक ही आम्हाला ह्या वेळेला अतिशय भरघोस मताने निवडून देतील, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो। कशा पद्धतीचा यांचा दौरा असणार आहे आणि कोकणी बांधवांना भेटण्यासाठी मंत्री नितेश राणे वसईविरा महापालिका क्षेत्रामध्ये येत आहेत? नालासोपाऱ्याचा ईस्टचा जेवढा भाग आहे त्याच्या जास्त प्रमाणात कोकणी आहे। काजूपाडा, विजयनगर, नगिनदास, विरार ह्या ठिकाणी करून एक छोटीखानी आम्ही लोकमान्य स्कूलमध्ये आम्ही एक सभा ठेवलेली आहे। अशा प्रकारचे आम्ही धावतं साहेबांचं नियोजन केलेलं आहे। पण मी तुला आज सांगतो, येणारा का ठरवेल आणि 100% सिंधुदुर्गातील लोक, रत्नागिरीची लोक, जिथे खासदार सन्माननीय राणेसाहेब आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरीचे, त्याचा परिणाम नक्कीच ह्या कोकणाचा होईल आणि नितेश राणेचे जे हिंदुत्ववादी जी आता जय श्रीरामचा नारा आहे तो जोरदार चालेल, एवढं मी तुला सांगू इच्छितो। काय सांगाल, या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी वर्सेस महायुतीची मोठी काटेची टक्कर होते, काय आव्हान वाटते? कशाला आव्हान पाहिजे? आम्हाला आव्हानची गरज नाही। आम्ही आमच्या कामावर आहोत। आमच्या आमदाराने 132च्या राजन नाईक साहेबांनी जी कामं केली, न्या मॅडमने जी कामं केली, हे आम्ही सांगू शकतो। आम्ही त्याच्यावर टीका करणारच नाही, आमच्या कामावरच बोलू आणि भविष्य हे देवाभाऊ साहेब, 4थी मुंबई जशी पालघर करायच्या विचाराचं आपण देवाभाऊ बोललेलं आहे आणि जास्त करून वाढवण बंदरावर जास्त भर द्यायला देतील, 4 उड्डाणपुलावर देतील आणि सगळ्यात जर मोठं काम झालं असेल तर मल्टीप्लस हॉस्पिटल, त्याचं श्रेय माझ्या दोन्ही आमदाराला जातं। एवढे आमच्याकडे चांगली चांगली कामं असताना आम्ही निशंत आहोत आणि आमच्याकडे कमळ आहे हो। ज्या जगाच्या पाठीवर आज जगातला मोठा पक्ष कुठला आहे तर भारतीय जनता पक्ष, त्याचं नेतृत्व कोण करतोय? नरेंद्र मोदी साहेब। महाराष्ट्राचं नेतृत्व कोण करतोय? देवाभाऊ। मी सांगतो तुम्हाला, देवाभाऊने जे सांगितलं आहे, मी पालघर जिल्ह्याचा नकाशा बदलून टाकेन आणि हेच सत्य आहे। येणारा का ठरवेल, ह्या वसई महानगरीमध्ये महापूर बसायचा असेल तर युतीचाच बसेल, हे तुम्हाला ठाम सांगू शकतो मी। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर मंत्री नितेश राणे यांचा उद्या वसईविरा क्षेत्रामध्ये दौरा असणार आहे आणि वसईविरा महापालिकेवरती निश्चित महायुतीचाच महापौर बसेल असा विश्वास देखील यावेळेस भाजपाचे उमेदवार विश्वास सावंत यांनी व्यक्त केलेला आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा।